आणि मनं पेटलेत आता. पेटायचं कारण तुमचं आहे. तुम्ही आहात. संसदेमध्ये जी काही चर्चा चालते, खरंच त्या चर्चेचा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याचा काही संबंध आहे? आज मी जे म्हणतो ना नेहमी, की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत. ते नीट पेपर फुटी. पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फोडायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय, की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात, खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोकं बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही. 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता इकडे तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये. मी चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? त्याचं संरक्षण का करताय? आणि मग चर्चा जर का करायची असेल, तर एक बिल आणलं होतं महिला रिझर्व्हेशनच्या आडून. मग इकडे महिलांवरती लाठीमार करतायत, बेछूट. मी आत्ता येताना बातमी बघितली, ती एक मुलगी जिने पोलीस व्हॅन अडवली. तिला आता ही गोचिडी ज्या बसल्यात ना सत्तेला चिकटून अंधभक्त, ते ट्रोल करतायत. अरे लायकी आहे का तुमची? लायकी आहे तुमची या देशात राहण्याची? ती एक युवती तिने पोलिसांची गाडी अडवली आणि सगळ्यांना बाहेर सोडवलं. हे अंधभक्त सगळे घरातल्या घरामध्ये कोणाच्या आरत्या करतायत आणि काय करतायत? गोमूत्र चालतं ह्यांना. गोमूत्र पवित्र आहे, पण माणसाच्या हातचं पवित्र अस्पृश्य म्हणून ते यांना पिणं पाप वाटतं. यांचा धर्म, हा यांचा धर्म. काढा ना त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये लॅब टेस्ट करा. तुम्ही होतात ना लॅबमध्ये किती वर्ष? मग तुम्हाला देतो, गोमूत्र देतो आणि नाळाचं पाणी देतो. काढा त्याच्यामध्ये काय आहे. पण इकडे ही जी काही चर्चा चालते, विधेयक आता परत आणणार, डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायची आहे. 2/3 बहुमत पाहिजे. नवीन विधेयक आणायचंय. आणा. विधेयकं चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. बरं हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे 550 खासदार आहेत ते 800 850 होणार. बरोबर? खासदार वाढतील. पुढे काय होईल? बोलायला देणार तुम्ही तेवढ्यानं? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः बघत होतो, राहुल गांधी बोलताना काय त्याने एक मूर्ख शब्द वापरला, इडियट. तो असंसदीय आहे, काढून टाका. त्याला बोलूच देत नाहीत. इतर कोणी आम्हाला सुद्धा शेवटी सदस्य संख्या किती आमची होती, तुम्ही फोडलीत. त्या सदस्य संख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना, ज्याला जे बोलायचे अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही. पण बोलायचं ते एवढं नेमकेपणाने बोलायला त्याला वेळ तर द्या. ती वेळ नाही देणार. मग 550 लोकांना तुम्ही बोलायला वेळ देऊ शकत नाही. तिकडे 850 लोकं आली तर वेळ कशी देणार तुम्ही? आणि माझं स्पष्ट मत आहे, खासदार वाढवण्यापेक्षा ह्या युवकांच्या रोजगाराच्या संध्या वाढवून दाखवा. युवकांची रोजगाराची संधी वाढवा, तर तुम्ही खासदार किती वाढले डिलिमिटेशन करण्याची गरज नाही. लोक हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. ह्याचं कारण असं की आताचं हे सरकार आहे, तुम्ही बोललात ना, मला वाटतं ज्ञानेशजी, वापरा आणि फेका. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. पण हे किती ह्यांची म्हणजे काय त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती,
त्याच्यात आणखीन आणखीन फरक काय पडतोय? पण हा जो सगळा प्रकार चाललेला आहे, तिकडे मग हे आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे. आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? म्हणजे ह्याचं काही नाहीये. आगापिछा काही नाहीये. आणि जबाबदारी काही नाहीये. मेरा क्या, मैं झोला लटका के निकल जाऊंगा, देश का क्या होगा? तुमचं ठीक आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणून मी म्हटलं, की कौतुक ऐकणं आणि ठाकरे कुटुंब, कौतुक आणि ठाकरे कुटुंब ह्या कदाचित 2 विरुद्ध दिशेच्या 2 गोष्टी आहेत. कारण आम्ही हे जे नाही पटत, अन्यायाला आणि ढोंगावरती लाथ मार, हे जे काही आमचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावत आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही गुरु नाही आहोत. पण जे सत्य असेल, जे योग्य असेल, त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणारं हे आमचं कुटुंब, ही आणि आमची ही शिवसेना आहे. आणि म्हणून हर्षल, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, कारण हे सगळं संकलन करणं, हे खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे. वाईरकरजी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. कारण तुम्ही त्यावेळेला बाळासाहेबांचं काय झालं, एक सरत्या काळामध्ये बाळासाहेबांची एक खंत होती, की अरे माझं व्यंगचित्रकार म्हणून ओळख, आणि त्यातून ते फटकारे पुस्तक जन्माला आलं. पुस्तकाचं नाव काय ठेवायचं? तर बाळासाहेबांनी सांगितलं फटकारे. पण ते फटकारे म्हणजे कसं? नुसतं रक्तबंबाळ करणारे नाही. म्हणजे ह्याच्यात सुद्धा परत मी माझ्या आजोबांचं सांगतो, की आता हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष. आपल्या देशात काय झालेलं आहे? सत्ताधारी आहे तो जनतेचा विरोधी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष आहे तो जनतेसाठी सत्ताधारी पक्ष असतो, कारण तो त्याची बाजू घेऊन लढत असतो. आम्ही सत्तेत असलो काय आणि नसलो काय, आम्ही आपल्या जनतेसोबतच असणार. जनतेसोबतच असणार नेहमी. पण आजोबाजी सांगायचे, की टीका, जरूर टीका करायला पाहिजे. जे पटत नाही, म्हणजे आजोबांनी सुद्धा अगदी छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबा यांचं चांगलं सख्य होतं, म्हणजे खूप चांगले संबंध होते. पण जे जे त्यांना आजोबांना पटलं नाही, तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं, की हे योग्य नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्यावरही टीका केली होती. पण टीका केल्यानंतरही दोघांचे संबंध चांगले राहिले होते. हे वैशिष्ट्य होतं. याला माणुसकी म्हणतात, की अरे ठीक आहे, हे माझं चुकलंय, चूक दाखवतो तो खरा मित्र असतो. की हे तू चुकतोयस, हे करू नकोस. आम्ही सांगायचा प्रयत्न केला, पण ते आपले त्यांना गडकरी साहेब मंत्री म्हटल्यानंतर खड्ड्याशिवाय दुसरं काय त्यांच्या नशिबी येणार भाजपच्या? आम्ही काय करू शकतो त्याला? पण टीका ही अशी असली पाहिजे, की ज्याच्यावर टीका करतोय त्याला कळलं पाहिजे, की अरे हे नाही, खरंच माझं चुकलंय. नुसतं रक्तबंबाळ करणं म्हणजे टीकाकार नाहीये. वाटेल नेहमी टीकाच, म्हणजे विरोधातच लिहिणं, विरोधातच बोलणं म्हणजे टीका नाही. जे अयोग्य, योग्य आणि अयोग्य हे फार महत्त्वाचं आहे आणि ते नेमकेपण हेरून मग तुम्ही रेषेतनं करा, शब्दातनं करा. जसं आता इकडे प्रभाकर वायरीकर आहेत, प्रशांत कुलकर्णी आहेत, रोज त्यांची सुद्धा कार्टून रोज बघत असतो आपण. अनेक आणखीन सुद्धा काही व्यंगचित्रकार इकडे आले असतील, काही संपादक आहेत. कोणाच्या हातात जे काय असेल, ज्याच्या हातात लेखणी आहे तो लेखणी, ब्रश असेल तो ब्रश घेऊन सगळे प्रबोधनाचं तुम्ही काम करतायत. म्हणजे आत्ताच्या काळातले सगळे हे प्रबोधनकार आहेत. हे आत्ताच्या काळातले प्रबोधनकार आहेत. आणि तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं, जे ज्ञानेश तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात, हातातला दिवा, जिकडे दिव्याची गरज असेल, अंधार असेल, तिकडे प्रकाश पाडला पाहिजे. आणि स्वापद असेल तर ते नाठाळ्याच्या माथी काय, हां, तसं तुमचा ब्रश, कुंचला काय असेल ते हाणा आणि सगळे नाठाळ जे समाज बिघडवत आहेत त्यांना गारद करून टाका, आणि त्याचं तुम्ही ते कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.